या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतावरील टॅरिफ वाढवला। 8 दिवसाच्या आत ट्रम्प यांच्याकडून आणखी 25% टॅरिफची वाढ। भारतावर आता एकूण 50% व्यावसायिक कर। अमेरिकेने लादलेला टॅरिफ चुकीचा, भारताचं हित जोपासण्यासाठी सरकार पाऊल उचलणार। 140 कोटी भारतीयांच्या गरजांसाठी तेलाची आयात करतो। अमेरिकेकडून टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारचं उत्तर। डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग। डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त टॅरिफवर राहुल गांधी यांची ट्विट करत प्रतिक्रिया। ट्रम्प यांना केंद्रातील मंत्री का उत्तर देत नाही, तर मोदी नाही तर इतर मंत्र्यांनी उत्तरं दिली पाहिजे। ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका। पंतप्रधान मोदी चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जाणार। 31 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर। चीन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी जपान दौरा करणार। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। तर माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणणार। माधुरीसाठी नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करू, अंबानींच्या वनतारा प्रशासनाचं आश्वासन। वनतारा प्रशासनानं मागितली कोल्हापूरकरांची माफी। कोल्हापूरकर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। कोर्टानं आदेश दिल्यास महादेवी हत्तीणीसाठी नांदणी मठात पुनर्वसन केंद्र सुरू करू, वनताराची प्रसिद्धीपत्रकातून माहिती। कबूतरखान्यासाठी जैन समाजाच्या आंदोलनानंतरही मुंबई महापालिका निर्णयावर ठाम। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच। कोर्टासमोर बीएमसी नियुक्त समिती मांडणार कबूतरखान्यांविषयीची निरीक्षणं। कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक। दादरमधील कबूतरखाना परिसरात राडा। आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवली। कबुतरांचा राजकीय विषय होऊ शकत नाही। लोकांच्या भावना, लोकांचं आरोग्य महत्वाचं। आरोग्याच्या दृष्टीनं विचार करत मुख्यमंत्री निर्णय घेतील। मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। दादरमधील आंदोलन चुकीचं, गुन्हा दाखल व्हायला हवा होता। मंगलप्रभात लोढा म्हणाले, आंदोलनात ट्रस्टची लोक नव्हती, मग कोण होतं? मनीषा कायंदेंचा सवाल। मंगलप्रभात लोढा यांनी न्यायालयाचा अपमान केल्याचीही कायंदेंची टीका। महायुतीतील वाद, अमित शहांच्या दरबारी। वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि शहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना। तर शहा लवकरच घटक पक्षांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब भेट। त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली, मनमोकळी चर्चा झाली। ऑपरेशन सिंदूर शिष्टमंडळ याबद्दल चर्चा झाल्याची शिंदेंची माहिती। कुणासोबत युती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न, महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती विकासावर काम करते असं म्हणत लगावला टोला। दिल्लीत खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार। दिल्लीतील नेत्यांना भेटण्यात गैर काय? राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताविरोधात गरळ ओकतात, ते राऊतांना दिसत नाही। राऊतांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं उत्तर। आपल्या पक्षात मतभेद होऊ शकतात, पण मनभेद होता कामा नये। मागाठाण्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्या प्रकारचं काम करून घ्यायचंय, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। दिल्लीत कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाहीत, एकनाथ शिंदेंच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची आज दिल्लीत सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार सहभागी। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार। उद्धव ठाकरे दिल्लीत सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी। शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली, तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन करणार। गोव्यात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार। महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेते उपस्थित राहण्याची शक्यता। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। पनवेलच्या पळसपे फाट्यापासून रत्नागिरीपर्यंत पाहणी दौरा असणार। 15 वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलंच, केवळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना जाग। महानगरपालिकेच्या निवडणुका 2024 मध्ये होण्याची शक्यता। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्या। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। भाजपच्या कुणाच्या सांगण्यावरून प्रभाग रचना बदलली जाते का? प्रशांत जगताप यांचा महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप। प्रभाग रचना कुणाच्या सांगण्यावरून दुरुस्त केली तर घेराव घालणार, प्रशांत जगताप यांचा इशारा।
ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र 18 ऑगस्टला निवडणूक होणार. लोक नावावर नाही तर कामावर मतं देतात. घरी बसणाऱ्यांना घरीच बसवतील. ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खोचक टोला. पुणे पालिका आयुक्तांविरोधात मनसेचं आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. मनसे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्याच्या घटनेवरून मनसे आक्रमक. मनसेच्या आंदोलनानंतर पुणे मनपा आयुक्तालयात आज काम बंद आंदोलन. मनपा आयुक्तालयातील कर्मचारी अधिकारी आज काम बंद आंदोलन करणार. महादेव मुंडे हत्येशी आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा आरोप. गोट्या गित्तेसारख्या आरोपीला अटक करा, सुरेश धस यांची मागणी. खालिद का शिवाजी सिनेमाचं प्रदर्शन थांबवा. खालिद का शिवाजी सिनेमासंदर्भात राज्य सरकारचं केंद्राला पत्र. राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती. सिनेमातील काही सीन्सवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप. हिंदू महासंघाच्या आनंद दवेंकडून आशिष शेलारांचं अभिनंदन. खालिद का शिवाजी सिनेमावरून दवे यांच्याकडून शेलारांचं अभिनंदन. सिनेमाचं प्रदर्शन थांबवावं, राज्य सरकारचं केंद्राला पत्र. मंत्री शंभूराज देसाई यांची उत्तराखंडच्या पर्यटन मंत्रालयाशी चर्चा. महाराष्ट्रातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले, त्या संदर्भात उत्तराखंडच्या पर्यटन विभागाची शंभूराज देसाईंशी चर्चा. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी अतुल सावे यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉलद्वारे मंत्री अतुल सावे यांनी संपर्क साधला. छत्रपती संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकलेले सर्वजण सुखरूप लवकरच घरी पोहोचणार. उत्तर काशीतील नाशिकच्या मालेगावातील 7 जणांचा संपर्क तुटला. मालेगावातील 7 जण गंगोत्रीहून उत्तर काशीच्या दिशेनं निघाले होते. उत्तर काशीच्या धरालीत झालेल्या ढगफुटीनंतर संपर्क तुटल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातील 15 जण बेपत्ता. पाळधी गावातील 13 तरुण आणि 2 चालकांशी संपर्क नाही. मंत्री गुलाबराव पाटील उत्तराखंड इथल्या प्रशासनाच्या संपर्कात कुठलाही संपर्क होत नसल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली. उत्तराखंडमध्ये पुणे जिल्ह्यातील 24 पर्यटक अडकले. पुण्यातील सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. अवसारीमधील 22 आणि मनसरमधील 2 पर्यटक उत्तराखंडला गेले. फडणवीस आणि शिंदेंच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून सुप्त संघर्ष. एका पदासाठी नगरविकास आणि सामान्य प्रशासन खात्याकडून 2 वेगळ्या लोकांच्या नियुक्त्या. अश्विनी जोशींकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार देणार होतो, पण तो आशिष शर्मांकडे सोपवला गेलाय. नगरविकास खात्याचं स्पष्टीकरण. अश्विनी जोशींकडे बेस्टचा अतिरिक्त कार्यभार देणार होतो, पण बेस्टचा अतिरिक्त कार्यभार आशिष शर्मांकडे सोपवला. बेस्टचा अतिरिक्त कार्यभार पदावरून नगरविकास विभागाचं स्पष्टीकरण. शिंदे फडणवीसांच्या इगो वॉरमुळे राज्याचं नुकसान. बेस्ट प्रशासक नेमणुकीच्या वादावरून आदित्य ठाकरेंची टीका. 1 पद 2 आदेश 2 नेते, हे डबल इंजिन सरकार की डबल गँग वॉर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गँग वॉर. सपकाळ यांचा आरोप. आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश. आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद. जनतेला न्याय कसा मिळणार? आमदार रोहित पवारांचा सवाल. आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया. तर केशव उपाध्ये यांच्याकडून न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या नियुक्तीचं उदाहरण. रोहित पवार कोणाचीही नियुक्ती थांबवू शकत नाही. शरद पवार संबंधित प्रकरणावरून रोहित पवारांना सुनावणार का? वकील गुणरत्न सदावर्ते यांचा रोहित पवारांवर टीका करताना शरद पवारांना सवाल. आरती साठे यांनी 2024ला राजीनामा दिल्याचं भाजप सांगतं. 2024ला राजीनामा दिला म्हणजे त्यांचे विचार बदलले का? न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर दुर्दैवी. आरती साठेंच्या नियुक्तीवरून शशिकांत शिंदेंचा सवाल. मुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पंकजा मुंडेंचे समर्थक बाबरी मुंडेंचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. आमदार धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्षप्रवेश. धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची गैरहजेरी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. आढावा बैठकीला स्थानिक आमदार धनंजय मुंडेंची गैरहजेरी. चर्चांना उधाण. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. बर्ड्स कॅन फ्लाय एकच कविता. पालकांमध्ये संभ्रम. कवितेचं फक्त चित्र बदललं, कविता मात्र एकच. बर्ड्स कॅन फ्लाय कवितेबद्दल आज मला माहिती मिळाली याची खातरजमा करून संवाद साधणार. शिक्षणमंत्री दादा भुसे यांची कवितेवर प्रतिक्रिया. नवी मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा राजीनामा. मोरेंनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंवर खापर फोडलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाराजी. विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा आक्षेप. आदित्य ठाकरेंनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबईतील डॉकयार्ड, शिवडीतील बीपीटी विषयासंदर्भात भेट. मुंबईतील डॉकयार्ड संदर्भात कोळी बांधव आक्रमक झाले होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी साधला होता संवाद. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेतल्याची चर्चा. सुळेंनी गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी घेतली भेट.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. संत्रा प्रक्रिया उद्योगासंदर्भात बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली. सरकारकडून योग्य सहकार्य करण्यात येईल, दरेकरांकडून आश्वासन. पुणे पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. महिला आयोगाला मिळालेल्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांचा तपास सुरू. पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास करून अहवाल सादर करणार. कोथरूड मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं. श्वेता पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करत देवेंद्र फडणवीसांकडे कारवाई करण्याचं केलं आवाहन. कोथरूड आणि संभाजीनगरच्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांकडून न्यायालयाला आरोपींची 2 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. भास्कर जाधवांचा ज्यावेळी घात झाला त्यावेळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. यावेळी मात्र विश्वासघात झालाय. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचं वक्तव्य. विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू असताना भास्कर जाधव भाऊक. मनपा प्रशासनाच्या कारवाईवर विनोद पाटील यांचा संताप. मोबदला न देता घरं पाडणं म्हणजे दहशत. नोटीस न देता अतिक्रमणावर कारवाई करू देणार नाही. मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा महापालिकेला इशारा. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. अजित पवार बीड दौऱ्यावर येत असल्यानं शासकीय विश्रामगृह चकाचक. शासकीय विश्रामगृहातील धुळखात पडलेलं साहित्य बदललं. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 1 वर्ष कारावासाची शिक्षा. नागपूर जिल्हा न्यायालयानं 1 वर्षाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कांचिलात लगावल्या प्रकरणी शिक्षा. रिसगेलच्या हस्ते प्रो गोविंदाच्या ट्रॉफीचं अनावरण. 16 तारखेला दहीहंडीच्या दिवशी नवघर इथल्या मैदानावर कॅशलर्स आपली कलाकारी सादर करणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता. मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात. मुंबई शहरात पावसाच्या सरी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींना मदत करणारे चेतन पारधीचा जामीन कोर्टानं फेटाळला. जामिनावर मुक्त झाल्यास आरोपी फरार. आरोपींची मदत करू शकतो. विशेष सरकारी वकील महेश मुळे यांचा युक्तिवाद. मीरा भाईंदर महापालिकेचा स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक. कर्मचारी आणि अधिकारी हेच पुरस्काराचे खरे मानकरी. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. घोडबंदर रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. उद्यापासून 11 तारखेपर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी. गायमुख घाटात पावसाळ्यापूर्वी कामं करू नये रस्त्याची चाळण. शिंदेच्या युवा सेनेकडून नवी मुंबईच्या ऐरोलीत पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आंदोलन. सनातन म्हणजे दहशतवाद असं वक्तव्य केलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांनी. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये स्वयंपुनर्विकासाच्या मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद. भाजपचे सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. वांगणी रेल्वे फाटकाच्या रस्त्याची दुरवस्था. वांगणीकरांना रोज खड्ड्यातून करावा लागतो प्रवास. रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.